बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे फलटणमधून। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना समर्थकांनी दुग्धाभिषेक घातलाय। दुग्धाभिषेकानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आलेले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांना क्लीन चिट दिली आणि त्यानंतर आज निंबाळकरांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली आहे। या पत्रकार परिषदेनंतर निंबाळकरांना त्यांच्या समर्थकांनी दुधाने अभिषेक देखील घातलाय आणि त्यावेळी मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर हे चांगलेच भाऊक झालेले पाहायला मिळालं। त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। तर सुषमा अंधारे यांनी देखील आज फलटणमध्ये जात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर घणाघात केलेला होता। रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान दिलेलं होतं आणि त्यानंतर 6 वाजता निंबाळकरांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी अशा प्रकारे त्यांना दुग्धाभिषेक घातलाय। त्यावेळी मात्र नाईक निंबाळकर हे चांगलेच भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांना अश्रू अनावर झाले। दरम्यान आपल्यावरील आरोपांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि विरोधकांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं देखील नाव विरोधकांकडून घेतलं जात आहे। त्यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत। सुषमा अंधारे यांनी तर नाईक निंबाळकर यांच्या विरोधात आघाडीच उघडली आहे आणि अशावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोपांना सविस्तर उत्तर दिलंय।